भिवंडी शहर में नारी शक्ति वंदन पदयात्रा उत्साह के साथ संपन्न, महिलाओं की बड़ी भागीदारी। भिवंडी शहर में नारी शक्ति वंदन पदयात्रा बड़े उत्साह के साथ संपन्न हुई। महिलाओं को 33% आरक्षण देने वाले नारी शक्ति वंदन अधिनियम की पृष्ठभूमि में इस पदयात्रा का आयोजन किया गया था। ये पदयात्रा शहर के पद्मा नगर मार्ग से होते हुए भाजपा के मुख्य कार्यालय तक निकाली गई। इस पदयात्रा में विभिन्न संगठनों की महिलाएं, जॉइंट्स ग्रुप ऑफ मेट्रो, सहेली, बचत समूह, छात्राएं और भाजपा की महिला पदाधिकारी बड़ी संख्या में शामिल हुई। नारी शक्ति का सम्मान, सशक्त नारी सशक्त भारत जैसे नारों से पूरा इलाका गूंज उठा। महिलाओं ने सरकार के इस निर्णय का स्वागत करते हुए हस्ताक्षर दीवार पर अपने हस्ताक्षर कर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आभार व्यक्त किया। इस अवसर पर बड़ी संख्या में महिलाओं की उपस्थिति देखने को मिली। नमस्कार। आज आमचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी संसदेमध्ये 33% आरक्षणासाठी जो ठराव मांडलेला आहे त्या ठरावाच्या समर्थनार्थ आज भिवंडीतून आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे आणि निश्चितच 33% आरक्षण आम्हाला उद्या मिळणारच आहे आणि महिलांचा आनंद उत्सव हा जल्लोषात करणारच आहोत। या निमित्ताने आम्ही भिवंडी शहरामधून 5000 पोस्ट कार्ड मोदीजी धन्यवाद असे विविध संस्थांकडून आम्ही घेतलेले आहे आणि मोदीजींना धन्यवादचा ठराव आम्ही पत्र पोस्ट कार्ड पाठवलेले आहेत। त्याचप्रमाणे हस्ताक्षर करून सिग्नेचर कॅम्पेन करून आम्ही भिवंडी शहरातल्या विविध ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्वाक्षरी करून मोदीजींना समर्थन दिलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नरेंद्रभाई मोदी देशातले असे प्रधानमंत्री होतील की ज्यांनी नारींचा सन्मान केला आणि नारीच्या मागे जर मोदीजी असतील तर नक्कीच निश्चितच 2025 मध्ये 2050 मध्ये आम्हाला तोपर्यंत आमची नारी ही पूर्ण 100% आत्मनिर्भर आणि सशक्तीकरण झालेली असेल आणि त्याचे मेन कारण हे मोदीजीच असतील। कारण मोदीजींनी 10 वर्षामध्ये ज्या महिलांना ज्या विविध योजना दिलेल्या आहेत त्या योजनाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना लखपती दीदीपर्यंत बनवलेलं आहे। याचाच अर्थ महिलांचा मान सन्मान वाढवण्याचं काम फक्त आणि फक्त मोदीजींनीच केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व भिवंडी वासियातल्या संपूर्ण भिवंडीकर शहराच्या महिला भगिनींनी त्यांना समर्थन दिलेलं आहे।